फडणवीस, अजित पवार, हर्षवर्धन पाटील तातडीची बैठक आज होणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर रात्री ही बैठक होतीये। याचं कारण एकीकडे शिवतारेंनी दुपारी आपला पवित्रा स्पष्ट केलेला आहे, आपण निवडणूक लढणार आहोत हे त्यांनी ठामपणे सांगितलं आणि सगळ्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची बैठक। त्यामुळे बारामतीच्या मतदारसंघामध्ये आता महायुतीच्या अडचणी वाढणार का असाच प्रश्न या निमित्ताने चर्चेला येतोय। अशी चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण विजय शिवतारे जे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत त्यांचा आक्रमक पवित्रा, ठाम पवित्रा, आपण निवडणूक लढणार, मगाशी त्यांनी ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली आणि अनेक गंभीर आरोप देखील त्यांनी केलेले आहेत अजित पवारांवर। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक होतीये, ज्याला उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, हर्षवर्धन पाटील हे सगळे नेते उपस्थित असतील आणि अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होईल। जयदीप भगत आपल्याला बैठकीबद्दल अधिकची अपडेट देतील। जयदीप, शिवतारेंच्या आक्रमक भूमिकेनंतर ही बैठक महत्त्वाची म्हणावी लागेल। जयदीप, नक्कीच अश्विन, खरं तर आजच जे आहे ते विजय शिवतारे यांनी अपक्ष पद्धतीने निवडणूक लढवणार असं जाहीर केलं होतं। खरं तर गेल्या काही दिवसापासून त्यांची जी आहे ते त्यांनी स्वतःच उमेदवारी जाहीर केली होती। त्यानंतर आज त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये मी लढणार आहे आणि त्यांनी पुढचं कशा पद्धतीने सभा असतील, कशा पद्धतीने प्रचार करणार आहे हे देखील पदाधिकाऱ्यांना सांगितलं। आणि त्यानंतर आज जी आहे ती महत्वपूर्ण बैठक जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सागर निवासस्थान आहे या ठिकाणी पार पडणार आहे। त्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस या तिघांच्याच फक्त जी आहे ती तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि ही बैठक रात्री उशिरा पार पडते। खरं तर गेल्या काही दिवसापासून विजय शिवतारेंनी बंडाचा जो आहे तो झेंडा फडकवलेला आहे, परंतु विजय शिवतारे हे महायुतीतून देखील उमेदवारी मागत आहेत आणि जर महायुतीतनं जर उमेदवारी दिली नाही तर अपक्षाचं तर त्यांनी उमेदवारी घोषित केलेलीच आहे। त्या पद्धतीनं जे आहे ते विजय शिवतारेंची वाटचाल पुढे झालेली पाहायला मिळते। त्यांना पक्ष महायुतीपेक्षा त्यांना लोकांच्या मनातला आवाज मोठा वाटतो असं जे आहे ते विजय शिवतारे सातत्याने म्हणतायत आणि पवारांच्या विरोधात ही निवडणूक लढवणार असल्याचं देखील विजय शिवतारेंनी सांगितले। त्यानंतर जे आहे ते आज महायुतीची जी आहे ती बैठक तिघांनी म्हणजे त्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित असतील आणि ही बैठक आज रात्री उशिरा पार पडेल। नेमकं या बैठकीत काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे। उमेदवार बदलणार का? कारण सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे महायुतीचा उमेदवार म्हणून। उमेदवारी जी आहे ते विजय शिवतारेंनी देखील मागितली आहे, परंतु ती उमेदवारी आता सुनेत्रा पवारांची काढून जे आहे संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांची काढून विजय शिवतारेंना देणार की सुनेत्रा पवारच पुढे उमेदवार असणार हे पाहणं महत्वाचं आहे। नेमकं या बैठकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघ राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अश्विन, जयदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा या घडीची मोठी अपडेट, एक बैठक तातडीची आयोजित करण्यात आली आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।